आणि यानंतर आता जाऊयात लातूरमध्ये। लातूरच्या औसा तालुक्यातल्या उजनी परिसरामध्ये मुसळधार सध्या पाऊस सुरू झालाय, तर या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। परिसरातील उजनी, एकंबी तांडा, मसुर्डी, टाका या सगळ्या भागांमध्ये अचानक झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं उभं पीक अक्षरशः पाण्याखाली गेलंय। तर काढणीला आलेले सोयाबीन, मूग, उडीद या पिकांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांनी। लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील उजनी परिसरात काल सायंकाळी तुफान पाऊस झाला आणि या मुसळधार पावसाने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेलं जे पीक आहे ते पीक अक्षरशः पाण्याखाली गेलेलं, पाण्याखाली हातातोंडाशी आलेलं आणि काढणीला आलेलं सोयाबीनचं पीक आहे। आपण जर बघितलं तर जवळपास 2 ते 3 एकरवरती हे पाणी थांबलेलं आहे। उजनी असेल, टाका, एकंबी आणि या भागामध्ये प्रचंड मोठा रात्री पाऊस झाला आणि या पावसामुळे शेतकऱ्यांचं असं प्रचंड नुकसान झालंय। मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जवळ 80% पीक नुकसानीचं सर्व शिवारातलं आमच्या 70-75% पाणी शेती नुकसानीत आलं आमच्याकडे शिवार सगळं आणि आसपासच्या परिसरात सुद्धा तसं नुकसान झालंय। ती काढायला आलेलं पीक होतं, गुत्त सुद्धा दिलेले होतं। एक तर सोयाबीनला भाव नाही, पण शेतकऱ्यापासून शेतमजुरी बॅगला 6000 रुपये गेलते, तरी पण शेतकऱ्यानं काय तर पाऊस येणार आहे म्हणून गडबडीनं काढावं, खळं करावं, मात्र पावसानं काढू दिलेलं नाही। पूर्ण आता पाण्याखाली सोयाबीन आहे, सरकी झाले सोयाबीन। संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर।